हप्ता भरा आणि वरनं म्हणतात हप्ता नाही भरला तर जप्ती करू. अहो दादा, माझ्या तर गोट्यातील दुपटी गाई घेऊन गेल्यात. आम्या आजच्याच जाऊन त्या बँकेच्या मॅनेजरला धरायचा आणि मला फुल नोंद द्यायचा. बर, बघूया परत हप्त्यासाठी कसा फोन करतो. अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही, त्याचा कार्यक्रम आजच फिक्स करतो. मी माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने, लक्ष असू दे माझ्याजवळ. देणार सगळ्यांकडे लक्ष देणार. तुमच्याकडे नाही दिलं तर सत्य देईन का माझ्याकडे लक्ष? कुठे आमचा वाघ ते दिसत नाही. आता नेमका दरबार भरलाय, लोकांचे प्रश्न ऐकून घेते तो आतमध्ये. त्यांना माहिती आहे ना आज साहेब येणार आहेत म्हणून? हो त्यांना माहिती आहे, पण कसं आहे सत्य कधी दरबार चुकवत नाही ना. आणि लोकांची प्रश्न ऐकून घेत असताना असं मधनं उठून येणं चुकीचं वाटतं त्याला. गरीब लोक शेतकरी लोक आहेत सगळे म्हणून. काय जोशी, बरोबर आहे ना त्यांचं. शेवटी लोकांचे प्रश्न सोडवायलाच तो बसला आणि हेच तर मला त्याचं पटतं. हो हो साहेब, हो साहेब. या की साहेब या. मॅडम या. अरे वा 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 वा, वहिनी आल्या, वहिनी आल्या. आपलं सॉरी 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 वाघमारे मॅडम आल्या. वाघमारे मॅडम, तुम्ही इथं कसं काय? बरं, त्या दिवशी सांगितलं तसं सांगू? नाही नाही नाही, नको नको नको, अजिबात नको. हा सॉरी, तुम्ही पोलीस ऑफिसर आहात ना. आता मुख्यमंत्री आलेत म्हणजे तुमची ड्युटी असणार म्हणून आला असणार. तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी आहात. बरोबर बरोबर. या ना. वहिनी आल्या, वहिनी आल्या, वहिनी आल्या, वहिनी आल्या, वहिनी 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 गेल्या, वहिनी गेल्या. हे आग अजून इजलेलं नाही, थंड घ्या नाही आपल्याला पेटवून जातील ते. चला. नमस्कार साहेब. स्वागत आहे तुमचं. आणि ते राहून साहेब माफ करा, ते लोकांच्या समस्या ऐकून घेत होतो त्यामुळे बाहेर येता आला नाही. माफी कशाला मागताय? तसं पण तू लोकांची कामं सोडून माझ्या स्वागताला आला असतं ते मला आवडलं नसतं. आणि आम्ही पण असे अचानक या ठिकाणी आलो. अहो तुम्ही काय कधी येऊ शकता, तुमचंच घर आहे. या बसा. नाही नाही ठीक आहे, ती तुझी जागा आहे. आम्ही या ठिकाणी थांबतो. बरं साहेब माफ करा, पण तुम्हाला थोडं थांबता येईल का? मी लोकांच्या समस्या ऐकून घेतो आणि लगेच येतो. चालते. बलमा ऐक. हा साहेबांना का हवं नको ते बघ, नाश्ता पाणी सगळं करून घे. मी लोकांच्या समस्या ऐकतो आणि लगेच येतो. हो हो साहेब, मी येतो दरबार संपून. यातून हो इन्स्पेक्टर मॅडम. अहो असं काय करताय तुम्ही? ना सत्याच्या दरबारात आलाय आणि सत्याच्या दरबारात कुणाच्याच जीवाला धोका नसतो, अगदी मुख्यमंत्री साहेबांच्या सुद्धा. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. बसून घ्या निवांत. नाही, ड्युटीवर असताना बसू नाही शकत. हो काय इन्स्पेक्टर मॅडम, बसा की. दादा बोला तुम्ही. दादा, माझ्या पोराची दुसऱ्या टर्मची फी अजून बाकी आहे. गोळा करतोय पण अजून नाही जुळणी झाली. दादा सत्य दादा, अहो आमच्याच जमिनीवर ते धरण बांधलंय सरकारनं, पण त्या धरणाचा एक ठिपूस पाणी आम्हाला दिलं नाही. ठीक आहे काका, तुमच्या पोराच्या फीचं काम होऊन जाईल. तुम्ही काम करा, मला कॉलेजचा नंबर देऊन जा, मी बोलतो त्यांच्याशी. आणि नाहीच तर संध्याकाळपर्यंत फीचे पैसे जमा होतील. आणि काका, तुमचा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोलून घेतो. या या बाबा. ऐका, मुख्यमंत्री साहेब आलेत, त्यांच्या पाहुणचारात काय सुद्धा गडबड नाही पाहिजे. सगळा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. पोलीस आहेत, त्यांची सिक्युरिटी आहे, तरी पण आपली 30-40 पोरं सगळ्या रस्त्याने उभा करा. मला काही सुद्धा गडबड नाही पाहिजे. आणि जर का गडबड झाली तर हो माननीय तुमच्या मानगुडी बसेल. अरे तू नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित करतो आम्ही. हा व्यवस्थितच करायचं, लक्ष देऊन करायचं. काय कारभार माय इकडे 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 कुठं तोऱ्यात, कुठं आत कुठं? अहो कुठं म्हणजे चीफ मिनिस्टर आलेत ना, मग त्यांच्या बरोबर फोटो नका काढायला. जरा तुमच्या ओळखीनं त्यांच्यासोबत एक फोटो काढून द्या की मला. तो काय दबदब आहे त्याच्या पुढे जाऊन फोटो काढायला? मुख्यमंत्री आहेत ते, मुख्यमंत्री. आणि महत्वाची मीटिंग चालू आहे आतमध्ये. अहो मान्य, असं काय करताय? द्या की मला एक फोटो काढून. बाकी कधी काय हट्ट करते का हो मी तुमच्याकडं? हट्ट? तुझ्या हट्टाची लिस्ट आहे माझ्याकडं आणि ती पूर्ण करून करून माझ्या आलेली केस गेलीत. आणि म्हणजे हट्ट काय? फोटो बिटो मिळणार ना अजिबात. आज जायचं, एका कोपऱ्यात छान जाऊन बसायचा. मला जर दिसलीच बाहेर कुठं तर मी आहे तू आहे, लक्षात ठेव. कसा आहे दारावा? ग बसली का नाही? असा दरारा पाहिजे. आता जावा, काम करा. जावा 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 जावा, तुम्ही जावा. चला.
असं व्हॉल्यूम अप करून बोलताय होय माझ्या सगळ्यांसमोर? हा अगं नाही नाही नाही, ते मनात नव्हतं बोलत, त्यांना दाखवायसाठी बोलत होतो मी कसा दरार आहे असं खोटं खोटं बोलत. ती सगळं जाऊ द्या, मला त्यांच्यासोबत फोटो काढून देणार का नाही ती सांगा पहिलं. बघू आता कवा जमल तवा, कधी जमल तवा बघू. जमल तेव्हा, जमल तेव्हा कन्फर्म कधी सांगा देणार नाही तर आताच चला. नको नको आता नको, मीटिंग चालू आहे, मीटिंग झाल्यावर मी देतो काढून ना तुझी शपथ. माझी शपथ कशाला खाताय? मला माहिती माझी शपथ तुम्ही खोटी खाताव. अगं बर माझी शपथ काढून देतो बस. नक्की ना? हा नक्की. सॉरी देवा कुठलं पाप केलं तरी मी तो लोटणा माझ्या गळ्यात बांधलायस. काय म्हणा साहेब, सत्यदाचा दरार आहे साताऱ्यात. असणारच. तिथं सर्वसामान्यांपर्यंत आपला कायदा कमी पडतो, तिथं सत्याचा वायदा कामाला येतो. आज जे जमलेली माणसं आहेत हे सगळे सत्याकडे आलेत, आपल्याकडे नाही आले. आणि सत्ता टिकवायची असेल तर सत्याची गरज आहे. भारती मावशी पडवळ, आज जाणी लक्ष द्या. हो इन्स्पेक्टर मॅडम, अहो तुम्ही बी चला की आत, कशाला असं बाहेर थांबलाय? नाही येणार म्हणून सांगितलं ना, इथंच बरी आहे मी. नाही कसं आहे, पोलीस ऑफिसरची ड्युटी असते मुख्यमंत्र्यांबरोबर राहायची, आणि तुम्ही जर तुमची ड्युटीच केली नाही तर मग लोक काय म्हणतील? लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत. तू मला माझं काम शिकू नकोस. बाकी हवालदार आहेत. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही आता आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी आलाय ना, या सत्याच्या घरी आलाय. आणि तुम्हाला सांगतो, सत्याला ना अजिबात आवडत नाही त्याच्या आवडीच्या व्यक्तीनं असं बाहेर उभं राहिले. मी नाही येणार. तू जा. अहो चला की वाघमारे मॅडम, निदान त्या निमित्तानं का होईना घरच्या लक्ष्मीचे पाय लागतील ना घराला. हो तुमचंच घर आहे वाघमारे. घर ते असतं जिथं नात्यांना किंमत असते, दिलेला शब्द पाळला जातो. नुसत्या 4 भिंती उभा करून घर नाही बनत. हे घर माझं नाही आणि इथली माणसं बी. मॅडम तुमचा प्रोटोकॉल राहून द्या, या त्या. आज जाऊ की बाहेरच थांबू? पण मी तर इथे एक पोलीस म्हणून आले ना, माझी ड्युटी आहे ही, मला जावंच लागेल. वाघमारे मॅडम, माझं एक ऐकत नाही तुम्ही, पण निदान त्यांचं तरी ऐका. मुख्यमंत्री आहेत ते. एका गुंडाच्या दारात उभं राहायची इच्छा पण नाही माझी. मम्मी, चीफ मिनिस्टर साहेब. माफ करा साहेब, तुम्हाला वाट बघायला लावली. बोला कसं काय नाही केलं आज? कारण तुला चांगलंच माहिती असतं
तरी सांगतो इलेक्शन आलेले आहेत तोंडावर आणि साताऱ्याच्या लोकांचं प्रेम हवंय आम्हाला. आमच्या दृष्टीने हे इलेक्शन अटीतटीच होणार आहे. विरोधकांनी काही मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्याच्यामुळे इलेक्शन सोपं नाही. ठीक आहे, साताराच्या प्रत्येक माणसाच्या बोटावर तुमच्याच पक्षाच्या नावाची शाई लागल. सगळे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. सत्या, तुझी ताकद मला माहितच होती आणि लोक तुझा शब्द खाली पडून देणार नाही. साहेब, माझी ताकद कसली आहे? ही सगळी जनतेची ताकद आहे. पण आता तुम्ही जनतेसाठी काय करणार ह्याच्यावरनं मी त्यांना शब्द द्यायचा का नाही ते ठरवणार आहे. काय करायचं त्यांच्यासाठी? अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लय नुकसान झालंय आणि त्यात ती बँकेची माणसं सारखं त्यांच्याकडे हप्ता मागतात आणि आपल्या भागातली जी पोरं आहेत त्यांना खरोखर चांगल्या शिक्षणाची आस आहे, पण भरमसाठ फीमुळे त्यांना चांगलं शिक्षणच घेता येत नाही. आणि साहेब, तुम्हाला सांगतो, ज्या माणसांना त्यांच्याच जागेवरनं काढून जिथं धरण बांधलंय त्यांनाच त्या धरणातला एक थेंब बी मिळत नाही. तुम्ही ह्या सगळ्या अडचणी दूर करा, मग मी 2 मिनिटात लोकांशी बोलतो. पण सत्या, ही कामं प्रशासकीय पातळीवर होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल त्यांना. मी देतो की वेळ तुम्हाला, 1 आठवड्याचा. पण तेवढ्यात झाली पाहिजेत कामं. नाही जर तेवढ्यात नाही झाली ना तर मला बी लोकांशी निवडणूक झाल्यानंतरच बोलावं लागेल. एक काम करा, सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना फोन करा आणि लगेच कामं मार्गी लावा. ठीक आहे सर. चला, म्हणजे आता साताऱ्यात तुमची माणसं निवडून द्यायची जबाबदारी माझी. धन्यवाद सत्य, धन्यवाद. आपला स्नेह असाच वाढत राहावा. राज्याच्या विकासाचा रथ हा तुझ्याच पाठिंब्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे. होय, पण नेहमी अशीच लोकांची कामं करत राहा, कारण ज्या दिवशी लोकांची कामं बंद होतील ना तेव्हा मीच रथाच्या चाकाखाली दगड बनून तुमचा अडथळा बनेन. कशी दिसते मी? हाव मम्मी, ह्यो काय प्रश्न आहे व्हय? तुम्ही नेहमीच भारी दिसता बघा, आणि आज तर तुम्ही डब्बल भारी दिसतायत. बस तिकडे वेळ कर. हे काय करताय? ते गप्पा मारत बसलेत. चला 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 जाऊ. हे सपनी बस काय करताय? चीफ मिनिस्टर आलेत ना, फोटो नको काढायला का? चला चला. सपने, अगं मला बी घाई झाली की कवा एकदा त्यांच्या संगत फोटो काढते असं झालंय बघ. हे कवी, तू एक काम कर, माझं का नाही एक रील काढ, त्याच्यात कॅप्शन लिही का होम मिनिस्टर इन माया पॅलेस. हाव मम्मी, होम मिनिस्टर नाही, चीफ मिनिस्टर असते ती. ओ पेंटर, काय झालं दातीच काय? अगं माया, ते सत्याशी महत्वाचं बोलायला आलेत, फोटो काढायला नाही आलेले इथं. उगाच तिथं जाऊन सत्याची लाज काढू नका. घ्या बोलले बरंच खरं डारे पेंटर बोलले. नुसतं नावाला पेंटर आहेत बघा तुम्ही, पण माझा मूड कसा बेरंग करायचं का नाही हे चांगलं ठाव आहे तुम्हाला. ओ पेंटर, त्यासनी ठाव आहे का मी सत्याची मम्मी आहे ती, आणि ती ज्या पक्षाची मुख्यमंत्री आहेत का नाही त्याच पक्षाची मी महिला प्रदेश अध्यक्ष आहे. शिंपल आणि शिवी. मम्मी, सकाळपासून माझ्या डोक्यात एकच विचार घडतोय बघा. कसला कसा? आता ते आलेत ना चीफ मिनिस्टर, त्यांनी आज तुम्हाला डायरेक्ट आमदार कसं तिकीटच दिलं मग. सपने, तिकीट दिलं का नाही का माया पॅलेस समोर का नाही लाल दिव्याची गाडी असणार. टी 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 टी. आव मम्मी, पण ती तर मंत्र्यांना असते ना. अगं मग मंत्री बी करतील की मला. तेच की, महिला बाल विकास मंत्री सौ मायाजी सुर्वे उर्फ मम्मी साहेब. बया मम्मी, पण मग तुम्ही आमचा भाऊ इथं नाही राहायचा. ए कुठे राहणार मग मी? तसं म्हणजे सरकार बंगला देणार ना मुंबईत. तू अयो मम्मी, म्हणजे मी तुमची स्वीट सहाय्यक होणार ना आता? मी सिनियर स्वीट सहाय्यक, ही ज्युनियर. हो सपनाविनी, काय बी काय बोलता हो, मी सिनियर सहाय्यक. ए वयानं लहानच ना का, मग ज्युनियरच बरोबर आहे. हो सपनाविनी, काय बी बोलायचं नाही, आता माझं लगीन झालंय कळलं ना, मी बी सिनियर. आम्हाला लगीन झालं तर त्या घरी राहा की. हसले तुम्ही दोघी जणी का नाही एक नंबरच्या हुबलक आहेत, हुबलक खोया टाकायच्या.
अगं तुमच्या दोघीच मी विधान परिषद देणार आहे, विधान परिषद. चालते चालते डन. यालाच म्हणतात म्हैस पाण्यात आणि सौदा बाजारात. अगं एका भेटीत एवढे कोण निर्णय घेत नाहीत. कशाला उगाच स्वप्न रंगवताय? घ्या म्हणजे रंगरंगीची कामं फक्त हे नाही करायची. जाऊ दे, तुम्हाला काय बोलून फायदा आहे म्हणा. एक कवी ती साहेब फिर झाल्यात का नाही ते बघून यायचं. जा आत्ताच जाऊन आले बघा, आत मीटिंग सुरू आहे त्यांची. टाका बा एकदा मीटिंग संपते का नाही असं झालंय बघ मला. म्हणजे महिलांचा प्रश्न सांगितलं मी तेच नाही. होय मम्मी, मला बी फोटो काढायचा बघा त्यांच्यासोबत. पण माझे हे प्रिय बल माझी म्हटलात का मीटिंग झाल्यावर फोटो काढू आपण. घ्या कुणाचं काय तर कुणाचं काय. सपनी जा की जेवणाची तयारी झाली का बघून यायचा. हा तयारी तयारी. तसं बी आता चीफ मिनिस्टर आलेत म्हटल्यानंतर सत्यभाऊजी काही जेवल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही. तयारी सगळं जेवण. तरी पण एकदा बघून यायचं की जा. जा जा स्वप्न लवकर जा. ए चल की तू पण माझ्या बरोबर. हो नाही स्वप्न लय कंटाळा आला. नट बघरी जा. सगळे का ताट घेऊन या. साहेब एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडे. सत्या, तू रिक्वेस्ट नाही करायची, तू सांग तुला काय हवंय. साहेब म्हणजे आता तुम्ही असे रोज दौरे करताना मग हे तुमचे बॉडीगार्ड, हे पोलीस स्टाफ, हे सगळे बी थकत असतील ना. मग मी काय म्हणतोय, ह्यांना बी जरा ब्रेक देऊया का? म्हणजे हे बी जेवण करून घेतील. वा सध्या, आज तू पुन्हा एकदा माझं मन जिंकलंस. प्रत्येक घटकाला तू बारकाईने लक्ष देतो, त्याच्यामुळे लोक तुझ्या बरोबर आहेत. चल आता तुझ्या शब्दाला मान देऊन आपण देऊयात सगळ्यांना जेवायला सुट्टी. सवे घे ताट वाढायला घे. साहेब एकदा तुम्ही सांगता का? नाही म्हणजे सगळे ऐकतील ना तुमचं. चला रे बस सगळ्यांनी. आज इथं अस्सल सातारी बेत आहे, तुम्ही सगळ्यांनी नशीब काढले. सत्यदादाच्या घरचा पाहुणचार अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला. बसा बसा बाळशास्त्री इकडे बसा. बालमाजींच्या शेजारी. अहो मॅडम बसा जेवायला. नाही सर, मी ड्युटीवर आहे. तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आता सत्यजित सुर्वेच्या घरात आहे, इथं आल्यावर निश्चित राहायचं. त्यांच्या इच्छेचा मान राखायचा. या बसा जेवायला बसा. हो ताई वाडा यांना. मम्मी तुमच्या एक सुनबाईचं जेवायला बसले आता. तो मज्जा येईल ना. खूप लगेच बरे हल्ला का तुझ्या नाकाचा शेंडा. अगं ती उमरा ओलांडून आत आली ना, तेच पटलं नाही मला. हो मम्मी थिंक ऑफ द खोका. जरी एका विचार करा की आता जेवायला बसल्या तर तुम्हालाच टोमडे मारता येतील ना नंतर. शेवटी माझ्याच घरचं पाणी प्यायला लागलं म्हणून. सपनी कवा कवा सोचायचं बोलतीस बघ. या बसा. बसा. भारती मावशी पडवळ तुम्ही बी या बसा. बस.
सॉरी सर, पण माझा उपवास आहे आज. ठीक आहे. बर मग उपवासाचं काहीतरी खावा ना. सव एक काम कर, तू खिचडी बनव पटकन. साबुदाणा खिचडी खावा. हा करते. खिचडी वडा आणला मग. नाही नको आहे खिचडी. मग हे घ्या, तुम्ही ना ही फळं खावा. घ्या. मी उपवासाच्या दिवशी काहीच नाही खात. काय खात नाही का? मग मग पाणी तर प्या. हे घ्या घ्या. निर्जळी उपवास असतो माझा. वा, हे असं असलं पाहिजे. वाघमारे मॅडम, चांगला पती मिळावा म्हणून उपवास धरलाय का हो तुम्ही? चीफ मिनिस्टर साहेब, ते काळ्या घेवड्याची आमटी बघा, टेस्ट करून भारी बनली आहे बघा. मटकी मटकी पण छान झाली, ती पण खाऊन बघा. बया नुसतं तिखटाचं बोलतोय, गोडाचं काय? ती खीर खीर बघा, खीर मी बनवली मी. हा हा, पायनॅपल शिरा मी बनवलाय, सिंपल स्वीट एकदम. मायाजी, सपनाजी, त्यांच्या ताटात जे आहे ते त्यांना खाऊ देत ना नीट. तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष द्या ना, त्यांना काय हवं काय नको ते. सपने जा बघ, समजा काय पाहिजे काय नाही ते. बघ बघ, सुरू करा 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 जेवा. चीफ मिनिस्टर साहेब, कसं झालंय जेवण? छान झालं अगदी. असं वाटतं की ताटावून उठावच नाही. छान बेत झाला आज. एकदम सिंपल आणि स्वीट. मी सत्ताला सांगितलं होतं का साहेब आले का नाही का त्यांना जेवण करून पाठवायचं म्हणून. मी सत्ता लक्ष देऊन समजा जेवण करून घेतलंय. साहेब घेतलं काय आवडलं तुम्हाला? काळा घेवड्याची भाजी आवडली. आम्ही सत्ताच्या हाताने बनवलं ती. आमच्या साताऱ्यात फेमस आहे ना काळ्या घेवड्याची भाजी. तरी जरा काहीच बनली होती. नेक्स्ट टाइम ना नाही मी येई घेऊन बनवीन. साहेब, नाही म्हणजे माझी मम्मी तर एकच नंबर जेवण बनवते, त्यात काही प्रश्नच नाही. पण तुम्ही ना एकदा माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायला पाहिजे होतं. एवढं भारी जेवण बनवतात ना त्या, की वर्षभर तुमच्या जिभेवर चव तशीच राहील. हा, ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे बघा. आमच्या सुनबाई म्हणजे सुगरण आहेत, सुगरण. अहो, त्या अशा जेवण बनवतात की काय सांगू तुम्हाला. कुठे असते मग तुझी पत्नी आता?